नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा 5 चुका सांगणार आहे ज्या स्मॉल युट्यूबर्स 90% करतात आणि या चुका केल्यामुळे त्यांच्या युट्यूब चॅनलला ग्रोथ मिळत नाही आणि डिमोटिव्ह होऊन जातात. तर मी या चुका केल्या आणि त्या चुका करून दुरुस्तही केल्या आणि माझ्या चॅनलला ग्रोथ पण मिळाली. ठीक आहे, तर त्या कोणत्या चुका आहेत त्या आपण समोर पाहू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एक कमेंट्स नक्की करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर सर्वात पहिली चूक जे स्मॉल युट्यूबर्स करतात की व्हिडिओ शूट करतात, व्हिडिओला एडिटिंग करतात आणि ज्या वेळेवर बनलं त्या वेळेवर व्हिडिओ अपलोड करतात. तर आपल्याला असं करून घ्यायचं नाही. आपल्याला रोजच्या एक वेळ ठरवायची आणि त्या वेळेवर आपल्याला रोजच्या एक व्हिडिओज अपलोड करायचे आहे. असं नाही करायचं की आज एक व्हिडिओ बनवला, 2 दिवस नाही बनवला, तिसऱ्या दिवशी टाकला, चौथ्या दिवशी टाकला, 2 दिवस आणखी गॅप दिला. त्यांना म्हणतात डिसिप्लिन नसणं. ठीक आहे, तर असं आपल्याला करून घ्यायचं नाही. रोज तुम्ही व्हिडिओज टाका. तुमच्या व्हिडिओजला नक्की व्ह्यू येतील. 10-20 का बरं नको येत, पण व्ह्यू येतील. असं डिमोटिव्ह व्हायचं नाही की 10-20 व्ह्यू आले तर मी नाही बनवत. आज 10-20 आले, 10-20 लोक पाहतील, तेव्हा तर 40 होतील, तेव्हा तर 400 होतील. ठीक आहे, तर ही एक सर्वात मोठी चूक आहे. वेळेवेळेवर आपल्याला व्हिडिओज अपलोड करून घ्यायचे आहेत. दुसरी चूक, ऑडियन्सला काय आवडते ते न बघणं आणि मला काय आवडते ते अपलोड करणं. ठीक आहे, तर बघा, आपल्याला काय आवडते तेच आपल्याला अपलोड करायचे आहे, पण लोक काय सर्च करत आहेत, आपण ज्या टॉपिकवर व्हिडिओज बनवत आहोत त्या टॉपिक विषयी लोक काय सर्च करतात हे आपल्याला युट्यूब सर्च मधून पाहून घ्यायचे आहे. आणि युट्यूब सर्च मध्ये लोक जे टाईप करत आहेत, ठीक आहे, तोच टॉपिक आपल्याला निवडून घ्यायचा आहे आणि तोच टायटल्स आपल्या व्हिडिओजला लावायचे आहे. तेव्हाच तर लोक आपले पाहतील ना. आपली पसंद किंवा आपल्याला वाटते तो टायटल तिथे कामात येणार नाहीये. तर युट्यूब सर्चवर जा, तुमच्या टॉपिक विषयी सर्च मारा, काय सर्च करतात लोक ते समजेल आणि तेच उचलून टायटल बनवा आणि त्याच याच्यावर तुम्ही काम करा. नंतर तिसरी चूक अशी आहे की थंबनेल क्लिकेबल न बनवणे. क्लिकेबल थंबनेल बनवायला पाहिजे. ठीक आहे, क्लिकेबल थंबनेल असा की थंबनेलवर आपल्याला जे आपण वर्ड घेतो ते खूप जास्त नाही पाहिजेत. 7-8 वर्ड, 5-10 वर्ड असे नाही पाहिजे. तर 3 ते 4 वर्ड मध्ये आपला थंबनेल कम्प्लीट झाला पाहिजे. लोकांना पाहता बरोबर वाचता यायला पाहिजे, वेळ लागायला नको. ठीक आहे, आणि त्याचा कलर एकदम ब्राईट पाहिजे आणि थंबनेलवर नाव असे पाहिजे, चूक, गुपित, मिस करू नका. तर असे टेक्स्ट आपल्या थंबनेलवर असले तर लोकांना वाटते काय सत्य आहे, कशाची चूक आपण करत आहोत, कोणता सत्य आपल्याला माहित नाही आहे, काय आपण मिस करत आहोत, असं त्यांना फिलिंग येते आणि आपल्या थंबनेलवर ते लोक येतात. ठीक आहे, तर असं थंबनेल पाहिजे, क्लिकेबल थंबनेल पाहिजे, ज्याच्याने लोक क्लिक करतील आणि आपल्या व्हिडिओवर येतील. कारण थंबनेल हा फर्स्ट इम्प्रेशन आहे आणि व्हिडिओ हा लास्ट इम्प्रेशन आहे. ठीक आहे, तर थंबनेलला तुम्ही फर्स्ट इम्प्रेशन बनवू द्या, तेव्हाच लोक तुमच्या व्हिडिओजवर येतील आणि तुमचे व्हिडिओज पाहतील. चौथं, युट्यूब रिटेन्शन न पाहणे. लोकांचं रिटेन्शन न पाहणे म्हणजे आपल्याला काय करायचे असते की जे 30 सेकंद मिळतात, जे 30 सेकंद असतात व्हिडिओ स्टार्टिंगचे, ते 30 सेकंद खूप महत्वाचे असतात. त्या 30 सेकंदामध्ये आपल्याला ऑडियन्सला थांबवून ठेवावं लागते. सुरुवातीला आपल्याला त्या 30 सेकंदामध्ये हे सांगावं लागते की हा व्हिडिओ त्यांच्यासाठी का महत्वाचा आहे, या व्हिडिओ पासून त्यांना कोणता फायदा मिळेल, खरंच त्यांची ग्रोथ होणार आहे किंवा नाही आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला सुरुवातीच्या 30 सेकंदात सांगावं लागते. तेव्हा कुठं लोक आपल्या व्हिडिओजवर थांबतात आणि 30 सेकंद त्यांना जर तुम्ही थांबवले तर लोक अर्धी व्हिडिओ पाहतील, कोणी शेवटपर्यंत व्हिडिओज पाहतील. ठीक आहे, तर सर्वात सुरुवातीचे ते 30 सेकंद खूप महत्वाचे असतात. तुम्ही 30 सेकंद थांबवा आणि नंतर तुम्ही ग्रो करा. ठीक आहे, आता 30 सेकंद कसे थांबवाल, कारण आपल्याला सुरुवातीला प्रॅक्टिस राहत नाही. तर सुरुवातीला तुम्हाला डिफिकल्ट वाटेल, पण हळूहळू आपल्याला काय होते, हॅबिट होऊन जाते. आणि एकदा का हॅबिट झाली तर कोणीही असो थांबेल तुमच्या व्हिडिओजवर. तर हार मानू नका, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट, आणि एकदा तुम्ही खरंच परफेक्ट व्हाल. पाचवी चूक अशी आहे की वायटी स्टुडिओचे अनालिटिक्स न पाहता युट्यूबवर काम करणे. बघा, वायटी स्टुडिओचे अनालिटिक्स आपल्याला सांगते की आपण कोणत्या वेळेवर व्हिडिओज अपलोड केलं पाहिजे, आपली ऑडियन्स कोणत्या वेळेवर फ्री राहते, कोणत्या वेळेवर आपल्या चॅनल, आपले व्हिडिओज आपली ऑडियन्स पाहते, आणि तो अनालिटिक्सला फॉलो करून आपल्याला व्हिडिओज टाकावे लागते.
ठीक आहे. अनालिटिक्स पाहून जर तुम्ही व्हिडिओज टाकता तर खरंच तुम्ही नक्की तुमची ग्रोथ होईल. कारण काही लोकांना आपल्या व्हिडिओजची सवय होऊन जाते. त्यांना माहित राहते की नाही या वेळेवर ह्यांच्या व्हिडिओज येते, तर ते लोक आपल्या व्हिडिओ चॅनलवर येतात आणि व्हिडिओज पाहतात किंवा त्यांना त्या वेळेवर नोटिफिकेशन जाते. नाहीतर असं होते की 2-4 दिवस एका वेळेवर टाकलं आणि 2-4 दिवस दुसऱ्या वेळेवर टाकलं. ठीक आहे. तर अशाने काय होते, तर त्या लोकांना म्हणजे ते लोक डिसमूड होतात आणि मग आपले व्हिडिओज पाहत नाही. तर आपल्याला काय करायचे, अनालिटिक्स पाहून आपल्याला आपला व्हिडिओज अपलोड करायचे आहे आणि ग्रोथ करायची आहे. त्या 5 चुका ज्या 90% युट्यूबर्सला समोर वाढू देत नाही, त्यांचे चॅनल ग्रोथ करू देत नाही. तर तुम्ही ह्या चुका करत असाल तर त्या चुका आत्ताच थांबवा आणि त्या चुका थांबवून आपल्या चॅनलला 1 महिन्यामध्ये ग्रो करा. या व्हिडिओमुळे तुमची काही मदत होत असेल किंवा मदत झाली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.